हॅलो नमस्कार मंडळी. तुम्ही जर पाणीपुरी लवर असाल तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. तर या रेसिपीचं नाव आहे फुलकी आणि ही रेसिपी आपल्याकडची नाही बरं का. ही यूपी बिहारमध्ये खूपच प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे. पण आपल्याकडेच काय सगळ्या भारतामध्ये ही प्रसिद्ध झालेली आहे. आणि जशी पाणीपुरीची टेस्ट असते ना चटपटीत, तशीच याचीसुद्धा टेस्ट असते. तुम्ही जर एकदा ही रेसिपी खाल्ला ना तर तुम्ही याची फॅन होऊन जाणार. एवढी सुंदर आणि टेस्टी ही रेसिपी लागते. त्यामुळे ही रेसिपी आधी बघा आणि तुमच्या घरीसुद्धा पटापट ही फुलकी नक्की बनवा. आता होळीमध्ये खूप उन्हाळा आहे आणि होळीच्या वेळेस ना सगळी मुलं पार्टी वगैरे असते. त्यावेळेस जर ही रेसिपी मस्त अशी चटपटीत बनवली ना तर सगळ्यांना भरपूर आवडेल. त्यामुळे तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. या रेसिपीला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. कुठे फुलकी म्हणतात, कुठे पाणीपुरी म्हणतात, कुठे पुचका म्हणतात, तर कुठे काय. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी नावं आहेत. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की ट्राय करा. त्यासाठी आपण बघा कोथिंबीर घेतली आहे मूठभर आणि त्याच्या अर्धा पुदिना घेतलेला आहे. लिंबू आपण नंतर टाकायचं आहे. मिरची, लसूण आणि आलं तुकडे करून घेतलेत, ते यामध्ये घालायचे आहेत. आणि याची आपण एक मस्त अशी चटणी बनवून घेणार आहे. थोडीशी तिखट जर असेल ना ही चटणी तर त्याची टेस्ट एक नंबरच लागते. आणि हा लिंबू आपण नंतर त्यामध्ये पिळणार आहे. आता ही चिंचेचा जो कोळ आहे तो आपण इथं 2 चमचे घालून घेतलेला आहे. आणि आता पाणी घालून मस्त अशी ही चटणी करून घेऊया. ही चटणी आता आपण या भांड्यामध्ये काढली आहे. याच्यामध्ये आपण आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी घालू शकतो आहे. मी इथं बघा 1 तांब्या भरून पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि मस्त अशी या चटणीमध्ये थोडंसं जिरे पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घातले आणि त्यानंतर आपण यामध्ये ना थोडेसे चिली फ्लेक्स घातले, थोडं लाल तिखट घातलेलं आहे आणि चाट मसाला घातला आहे बघा अर्धा चमचा. मस्त टेस्ट लागते. आणि बारीक चिरून घेतलेला एक छोटासा कांदा घातलेला आहे. वरून भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे आणि हे मस्त असं पाणी आपण तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया, म्हणजे एकदम चटपटीत अशी याची चव लागणार आहे. मस्त असं हे आपलं पाणी आता तयार करून आपण बाजूला ठेवायचं आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलं ना तरीसुद्धा चालेल. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतले, थोडीशी हळद, थोडं धने पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा हातावर चोळून आपण घालायचं आहे यामध्ये. आणि त्यानंतर थोडंसं आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे, थोडंसं लाल तिखट आणि खायचा सोडा आहे ना तो थोडासा घातलेला आहे. आणि हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. कसं की आपण पकोडे आपल्याला बनवता येतील ना अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ हवं आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत आपण पकोड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम अशी स्लरी नको आहे. तर असं आपल्याला छोटे छोटे ना पकोडे टाकता येतील अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे. आणि बघू शकता आपलं पीठसुद्धा मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं खाण्याचा सोडा वापरल्यामुळे मस्त टम्म फुगतात हे पकोडेसुद्धा. अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे. आता आपण याचे छोटे छोटे पकोडे करून घेणार आहेत, तळून घ्यायचे आहेत. मस्त असे फुलतातसुद्धा आणि एकदम मऊसूत होतात. आता आपण कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये छोटे छोटे एकदम छोटे आपण पकोडे तळून घेऊया. गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला छान असं तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान आतमध्येपर्यंत हे पकोडे शिजले जातात. त्यामुळे छोटे छोटे पकोडे ह्यासाठी केलेत आपण की छानपैकी आतमध्ये शिजतीलसुद्धा. आणि आपल्याला याच्यासोबत जे खाणार आहे ना आपण पाण्यासोबत हे पकोडे, तर आपल्याला ते छोटे छोटेच हवे आहेत, मोठे पकोडे करू नका जास्त. आणि मस्त असे गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचे आहेत. आणि मस्त असे बघा माझे पकोडेसुद्धा तयार झालेत. आता आपण याला काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढूया आधी, नंतर मग आपण त्या पाण्यामध्ये याला घालून घेणार आहे. तुम्ही लगेचच यामध्ये घातलेत तरीसुद्धा चालेल. आणि या पाण्यामध्ये आपण हे पकोडे सगळे घालून घेतलेत. वरून बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, थोडंसं कोथिंबीर घातली आहे आणि लाल तिखट थोडंसं घातलं आहे. आपल्याला तिखटानुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकताय. आणि मस्त अशी आपली ही फुलकी तयार झाली. एवढी भारी रेसिपी येण्याची, तुम्ही एकदा जर ही रेसिपी खाल्ली, ही डिश खाल्ली की तुमच्या घरी तर पक्का नेहमी ही रेसिपी बनणार म्हणजे बनणार बघा. आणि बनतेसुद्धा एकदम झटपट बरं का. त्यामुळे ही रेसिपी आधी तुम्ही फुल व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा.
आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही. आणि मला माहिती आहे तुम्हाला ही रेसिपी आवडणारच आहे, कारण एवढी टेस्टी आहे ना की ही जे पाणी राहिलेलं असतं ना ते सुद्धा मुलं ठेवत नाहीत, ती सुद्धा पिऊन टाकतात पाणी. इतकं सुंदर आपलं हे डिश बनते. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करायला पाहिजे तुम्ही. आणि तुमच्या घरी जर असं चटपटीत खाणारं कोणी असेल ना तर मग विचारूच नका, मग तुमच्या घरी नेहमी ही रेसिपी बनणार म्हणजे बनणारच. कारण माझ्या घरीसुद्धा असंच होतं आहे. एकदा जर मी ही रेसिपी करून दिली आहे ना त्याच्यानंतर नेहमी माझ्या घरी ही रेसिपी बनतेच बनते. आणि बनवायला तर एकदम सोपीच आहे. त्यामुळे मस्त अशी रेसिपी आहे, तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमच्या घरी आवडली का नाही आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कशी झाली होती. माझी तर बघू शकता एक नंबर झाली आहे फुलकी, आणि माझ्या घरच्यांनी तर फडशाच पाडला आहे.